पूर्वी शाळेतनं घरी आल्यानंतर हमखास घरी तयार असणारा हा ज्वारीच्या पिठाचा पदार्थ आपण आज करतोय. आज आपण इथे उकडपेंडीचा पदार्थ करतोय. पूर्वी घरगुती पदार्थावर भर असायचा आणि सगळे पदार्थ साधे, सोपे आणि पौष्टिक असायचे. आज आपण इथं जो उकडपेंडीचा पदार्थ करत आहोत त्याच्यासाठी मी 2 कप इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम होईपर्यंत आपण थोडीशी प्राथमिक तयारी करूया. इथे एक मी मोठा कांदा घेतला आणि तो बारीक चिरलेला आहे. 3 मिरच्या घेऊन इथे यासुद्धा बारीक चिरून घेतलेल्या आहे. उकडपेंडीमध्ये खरं म्हणजे भाज्या घातल्या जात नाहीत, पण मी इथं गाजराचा वापर करणार आहे. एक छोटंसं गाजर घेतलेलं आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे केलेले आहेत. जसे कांद्याचे बारीक बारीक तुकडे आहेत तसेच आपण गाजराचे सुद्धा साधारण त्याच आकाराचे तुकडे करायचे. पाणी आता गरम झालेलं आहे ते काढून घेऊया. पॅनमध्ये मी आता तेल घालते. 4 चमचे तेल घातलेलं आहे. ते गरम झाल्यानंतर मोहरी आणि जिऱ्याची फोडणी करायची आहे आपल्याला. जिरे आता 1 चमचा घातलेले आहेत. मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि थोडंसं परतून घ्यायचं इथे. त्याच्यानंतर आपण आता याच्यामध्ये कढीपत्ता घालत आहोत. थोडीशी कढीपत्त्याची पानंसुद्धा घ्यायची. आता कांदा घालायचा आणि तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा. कांदा मऊसर होईपर्यंत आपण इथे परतत राहणार आहोत. कांदा आकरसला गेला पाहिजे. आता हिंग घातलेला आहे इथे मी थोडासा. पुन्हा एकदा परतायचं चांगलं. प्रत्येक पदार्थ घातल्यानंतर तो थोडासा परतून घ्यायचा, म्हणजे त्याचं टेम्परेचरही वाढतं, म्हणजे तो थोडा गरम होतो. आता गाजर घालून आपण पुन्हा एकदा परतून घेणार आहोत. प्रत्येक पदार्थ साधारण एखाद दुसरा मिनिट परतलेला असतो इथं, त्याच्यामुळे तो गरम होतो आणि तो चांगला चहूबाजूनी चांगला शिजला जातो. 1 मिनिट वाफ देऊन झालेली आहे इथे. आपण आता हे उकडपेंडीसाठी ज्वारीचं पीठ वापरणार आहोत. हे ज्वारीचं पीठ थोडंसं जाडं भरडं आहे. भाकरीला अगदी बारीक पीठ लागतं, मात्र उकडपेंडीसाठी बारीक पीठ न वापरता थोडंसं जाडं भरडं पीठच वापरलं जातं. तर हे 1 कप पीठ घेतलेलं आहे मी इथे आणि ते सुद्धा आता परतून घेणार आहोत. पीठ आपल्याला थोडं जास्त वेळ परतावं लागणार आहे. जास्त वेळ परतले की काय होतं की पिठातले जे कण असतात ते मोकळे मोकळे होतात आणि त्याच्यामुळे उकडपेंडी चांगली मोकळी मोकळी होते. जसं आपण शिऱ्याला किंवा बेसनचे लाडू करताना जास्त वेळ भाजतो, त्याचप्रमाणे उकडपेंडीसाठी सुद्धा ज्वारीचं पीठ जास्त वेळ भाजणं गरजेचं आहे. मी इथे 2 चमचे ह्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे. हे जेव्हा 2 चमचे मी तूप घातलं तेव्हा मला असं वाटलं की बहुतेक तुपाची क्वांटिटी मी जास्त घातली की काय, पण जेव्हा उकडपेंडी छान मोकळी मोकळी झाली तेव्हा 2 चमचे तूप घातलं हे बरोबर झालं हे माझ्या लक्षात आलं. पुन्हा एकदा अजून जरा थोडं भाजतोय आपण. ह्याचा आता थोडासा रंगही बदललेला तुम्हाला दिसत असेल. याप्रमाणे साधारण मी 3 ते 4 मिनिटं हे पीठ असंच भाजून घेतलेलं आहे. मगाशी आपण पाणी गरम केलेलं होतं, तेच पाणी आता ह्याच्यामध्ये घालायचं. कुठलाही पदार्थ म्हणजे इव्हन भाजीमध्ये सुद्धा जेव्हा आपल्याला पाणी घालायचं असेल तेव्हा थंड पाणी न घालता गरम पाणी घातलं की भाजी चांगली लवकर मऊसूत शिजून येते. इथं मी आता मीठ घातलेलं आहे, चवीपुरतं मीठ मी इथं घातलेलं आहे. ॲक्च्युली जेव्हा मी पाणी घातलं तेव्हा मी हळद घालायला हवी होती, पण ती माझी त्यावेळेला विसरले मी आणि त्याच्यामुळे आता मला नंतर हळद घालावी लागणार आहे. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण एका पदार्थामध्ये किंवा भाजीमध्ये पाणी घालतो, म्हणजे आपल्याला रस करायचा असेल त्यावेळेला, तेव्हा नेहमी गरम पाणी घालायचं. ह्याचं कारण असं आहे की भाज्या गरम असतात आणि त्याच्यामध्ये जर थंड पाणी घातलं तर भाजीचं टेम्परेचर एकदम कमी होतं आणि त्याच्यामुळे मग भाजी थोडीशी डाडरल्यासारखी होते, म्हणजे घट्ट होते, अकसून येते. म्हणून नेहमी घालताना थोडंसं गरम पाणी जवळ आपल्या ठेवायचं आणि लागेल त्याप्रमाणे पदार्थामध्ये घालायचं. हळद मी आता इथे घातलेली आहे आणि ही हळद आता सगळीकडे लागण्यासाठी आपल्याला थोडं जास्त वेळ परतावं लागणार आहे. हळदीमुळे पदार्थाचा रंग एकदम खूप छान होतो आणि पदार्थ एकदम ॲट्रॅक्टिव्ह दिसायला मदत होते. स्टीम देऊया. आता हे पीठच होतं त्याच्यामुळे ह्याला शिजण्यासाठी
स्टीम देणं आवश्यक आहे. साधारण अर्धा मिनिट मी इथं स्टीम दिलेली आहे. वाफ दिल्यामुळे पदार्थ पचायला नेहमी हलका होतो आणि वाफवलेले पदार्थ त्याच्यामुळे आरोग्याला खूप चांगले आहेत असं सांगितलेलं आहे. आपली उकडपेंडी आता जवळजवळ तयार झालेली आहे. मगाशी मी अंदाजानं पाणी घातलेलं होतं. तर हा पदार्थ तयार करताना आपल्याला किती पाणी लागले हे बघूया. तर 2 कप पाणी गरम केलेलं होतं. त्यापैकी 1 कप पाणी शिल्लक आहे, म्हणजे आपल्याला 1 कप पाण्याची गरज लागली होती. पॅन आता खाली उतरवलेला आहे आणि बघा किती सुंदर उकडपेंडी झालेली आहे आपली. ही एखाद्या उपम्यासारखी दिसते आहे, पण हा ॲक्च्युअली उपमा नाही आहे. ही ज्वारीची उकडपेंडीची ही एक वेगळीच रेसिपी आहे, जी लहानपणी आम्ही खूप खाल्ली होती. म्हणजे जेव्हा शाळेतून घरी यायचो तेव्हा हमखास हा पदार्थ घरी केलेला असायचा. अतिशय पौष्टिक आहे, स्वस्त आहे, सोपा आहे आणि त्याच्यामुळे हा आवर्जून केला जायचा. लिंबू पिळला आहे ह्याच्यामध्ये, तर लिंबाच्या रसामुळे ह्याची चव आणखी चांगली वाढते. शेंगदाणे घालूया थोडेसे, त्याच्यामुळे या पदार्थाचा पौष्टिकपणासुद्धा वाढेल. सर्विंग डिशमध्ये काढत आहे. काढत असताना दिसत आहे बघा, उकडपेंडी किती मोकळी मोकळी आणि छान झालेली आहे. इथे रंगसुद्धा खूप छान झालेला आहे आणि जेव्हा खाल्ली तेव्हा चवसुद्धा याची खूप छान झालेली होती. उकडपेंडीचा हा पदार्थ स्वस्त, सोपा, बिनखर्चिक आहे आणि घरामध्ये सगळं सामान याच्यामध्ये उपलब्ध असतं. धने पावडर, जिरे पावडर, ड्रायफ्रूट्स, त्याचप्रमाणे लसूण, आलं असे काही पदार्थ याला लागत नाहीत. त्याच्यामुळे नक्की ट्राय करा फ्रेंड्स, हा साधा सोपा पदार्थ. आता त्याच्या मुदी करते आहे मी. अशा प्रकारचे मुदी केल्या की मुलांना त्या खायला खूप छान वाटतं आणि ती आनंदाने हा पदार्थ खाऊ शकतात. टिफिनमध्ये सुद्धा हा पदार्थ द्यायला हरकत नाही आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा पदार्थ खूप झटपट करता येईल. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स. थँक यू व्हेरी मच.